नमस्कार. चोरामणी चांदणे हा विषय घेऊन मी आज तुमच्या समोर आलो आहे. मी सुशील कुलकर्णी, आपण पाहताय ॲनालायझर. चोरामणी चांदणे हे शीर्षक मला का वाटलं असेल, का सुचलं असेल, तर नुकतंच एका मोठ्या माणसांचं ट्विट बघितलं आणि त्यात काही शब्दच होती, अगदी काही अक्षरं. शब्द म्हणाल तर दोनच होती, चोर की दाढी. आता त्यात पुढे काय म्हणायचं होतं, खाली एक हॅशटॅग पण होता, त्यात राफेल डील स्कॅम असे शब्द होते. मग चोर की दाढी आणि चोरामणी चांदणे यात काय आहे, कशामुळं हे शीर्षक आलं आहे. आता चोर की दाढी में तिनका हा शब्द आपल्याला चांगलाच ठाऊक आहे. हा इंग्रजी आहे, तर मी सांगतोय ते चोरामणी चांदणे. चांदण्यांची भीती असते हो चोरांच्या मनामध्ये, म्हणजे कुठेही चांदणं पडलं की आपली चोरी उघडी पडेल असं चोराला वाटत असतं. आता काय आहे हे चोरांच्या मनात चांदणं कशामुळं असं वाटतं मला, म्हणजे कुठेही डील झाली की गडबड आहे असं वाटायची काय शक्यता असते. एखादी गडबड लोकांच्या मनात एवढी ठासून भरलेली असते की ती गडबडचा पर्यायी शब्द म्हणजे घोटाळ्याचा पर्यायी शब्द तोच होतो. आता हे मी नाही म्हणत आहे. काँग्रेस प्रणीत नॅशनल हेराल्ड नावाचं एक दैनिक आहे, ते घोटाळ्यामुळं तुम्हाला परिचित आहे. तो घोटाळा काय तो मी सांगणार नाही. म्हणजे सोनिया गांधीनं कर्ज, सोनिया गांधीचं कर्ज माफ करणं, सोनिया गांधीला प्रॉपर्टी विकणं, अरे ते खूप लांब आहे. व बहुत तू ते काकाने काकूच्या काळ्या कोटातील कामाची कागदे कात्रीने करा कामून कचरा कुंडीत कोंबली असं म्हणण्यासारखं आहे ते. सोनिया गांधीला म्हणल्यासारखं. तर ते नॅशनल हेराल्ड तेच ते, म्हणजे तुम्हाला ते घोटाळ्याचं माहीत असावं. त्याचं एक हेडिंग आहे, मुख्य बातमी आहे, आणि ती बातमी आता तुम्ही बघताय. त्यात बोफोर्स हा शब्द चक्क पर्यायी भ्रष्टाचाराला पर्यायी शब्द म्हणून वापरला गेला आहे. म्हणजे नॅशनल हेराल्ड हे मान्य करत आहे की हा बोफोर्स आहे, हा घोटाळा आहे, आणि घोटाळा आणि बोफोर्स हे पर्यायवाचक शब्द आहेत एकमेकांसाठीचे. जसं बोफोर्सचा घोटाळा, बोफोर्स तोफेतला घोटाळा पुढे घोटाळ्याचा पर्यायवाचक शब्द म्हणून बोफोर्स म्हणून आला. आजही कुठे काही घोटाळा व्हायला लागला की ते बोफोर्स आहे म्हणतात, म्हणजे घोटाळा आहे असं म्हणतात. आणि नेमकं हे म्हणणं इतकं रुळलं की नॅशनल हेराल्डनं देखील तो शब्द वापरून टाकला. त्यांना कळलं पण नाही की आपल्याच मालकाच्या बोकांडी बोफोर्सचा घोटाळा होता. पुढे न्यायालयात त्याचाही बरंच काही कांड झाला आहे. असो, त्या बोफोर्सच्या घोटाळ्यावर आपल्याला बोलायचं नाही आहे. आपल्याला बोलायचं आहे चोरामणी चांदणे या विषयावर. चोरांच्या मनात चांदणं कसं असतं, तर फ्रान्समध्ये राफेल डीलच्या एका विषयाबाबत चौकशी झाली. ती चौकशी बंद झाली. पुढे त्या चौकशी समितीतील एक व्यक्ती त्या चौकशी एजन्सीचा प्रमुख बनला आणि त्यानं ती परत चौकशी सुरू केली. राफेल डीलच्या व्यवहारासंबंधीची ही चौकशी आहे. आणि त्यासोबत एक बोंब उठली, म्हणजे याआधीही रवीश कुमार यांनी गदारोळ माजवला होता की बघा किती मोठा घोटाळा आहे. आता परत ती चौकशी उघडी केल्यामुळं, म्हणजे चालू केल्यामुळं, ती फाईल रिओपन केल्यामुळं भारतामध्ये ट्विटवार सुरू झालेत. राहुल बाबांनी ट्विट केल्याबरोबर राहुल बाबाच्या समर्थनातल्या माध्यमांनी बघा बोफोर्सचा घोटाळा सुरू झाला, पुन्हा एकदा उघड झाला अशी हकाटी पिटायला सुरुवात केली आहे. म्हणजे जमुरे क्या हुआ असं म्हणून डुकडुक वाजायला लागलं की ते जमुरेचं माकड नाचायला लागतं, जमुराही नाचायला लागतो, माकडही नाचायला लागतं, ते डुकडुक चालू असतं. तसं एकानं डगडग वाजवायला सुरुवात केली, चोर की दाढी असं लिहिलं, आणि मग अनेकांनी त्यावर तिनका असलं काय म्हणायला सुरुवात केली. आता चोरामणी चांदणे हा शब्द मी का वापरला, तर बोफोर्सचा घोटाळा करणाऱ्या व्यक्तींना संरक्षण खात्याच्या डीलमध्ये घोटाळा होत असतो याची माहिती आहे, अनुभव आहे, आणि त्याच अनुभवातून प्रत्येक डील ही घोटाळ्याचीच असते असा त्यांचा समज आहे. म्हणूनच राफेलच्या विषयात सुद्धा असाच घोटाळा झाल्याची हकाटी ही माणसं पिटू लागली. आता पुढे बघूया हा घोटाळा नेमका काय आहे. आक्षेप काय आहे, तर भारतामधल्या एका कंपनीला 8.5 कोटी रुपयाची दलाली दिली गेली असा आरोप आहे. आणि ही जास्त आहे,
म्हणजे राफेलची एकूण विक्रीची किंमत 6-6.5 हजार कोटी रुपये आहे. त्यात 8.5 कोटी रुपयांची दलाली दिली गेली असा आरोप आहे. आणि अशा स्वरूपाची दलाली दिली जात असेल त्यामुळंच कदाचित राफेलच्या किमती वाढल्या, अनिल अंबानीला ऑफसेट पार्टनर नियुक्त केल्या गेलं, या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा चर्चा करायला सुरुवात झाली. आता मी पुन्हा या विषयावर बोलणार नाही, यासाठी की अनिल अंबानींना दिली गेलेली कामं याबाबत आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोलून झालंय. राफेल सगळे आरोप फेल या शीर्षकाखाली व्हिडिओ केलेला आहे. त्यामुळे याबाबत अधिक स्पष्टीकरण करण्याची गरज आता उरत नाही आहे. म्हणजे ती तेवढा वेळ पण आपल्याकडे नाही आहे. तरीही हा घोटाळा नेमका काय आहे हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला जरा नीट सांगतो. मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे की घोटाळा हा आहे की राफेल बनवणारी एक कंपनी, जिला दसाल्ट असं नाव वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं, त्यासोबत अन्य काही कंपन्या यात जोडल्या गेलेल्या आहेत सॅफ्रॉनसारख्या. या कंपन्यांनी मिळून राफेलची निर्मिती केली, राफेलची भारतासोबत विक्री करण्याची डील केली. पण ही डील कंपन्यांनी भारतासोबत केलेली नाही. पहिला मुद्दा, ही डील गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट G2G अशी आहे. 2 सरकारांच्या मधली ही डील आहे. एका सरकारनं आपल्या देशातील वेगवेगळ्या कंपन्यांच्या सहयोगानं बनलेल्या विमानाची विक्री भारत सरकारला करायची आहे असा तो करार. या करारात भारतासोबत ऑफसेट पार्टनर म्हणून काही लोक दिली गेली, ज्यांना दसॉल्ट, दासू, दबाव या कंपन्यांनी, म्हणजे ही एकच कंपनी आहे वेगवेगळी नावाने ओळखली जातो, या कंपन्यांनी कामं द्यायची आहेत भारतातल्या कंपन्याला. हे ऑफसेट पार्टनर झालं. आता या कंपन्यांशी करार होत असताना एक मध्यस्थ नियुक्त केला गेला कन्व्हिन्स करण्यासाठी, काही गोष्टी सांगण्यासाठी, आणि याला विमानाचे मॉडेल बनवून प्रेझेंट करायला सांगितले. आता 20,000 युरोला एक मॉडेल बनवलं गेलं. अशी 50 मॉडेल बनवल्या गेली. आता या 50 मॉडेलला वेगवेगळ्या लोकांना प्रेझेंटेशनसाठी वापरण्यात आलं. यावर 8.5 कोटी रुपये खर्च झाला. जे मी मागच्या व्हिडिओ जसं सांगितलं होतं की या सगळ्या प्रकारामध्ये जसं आपण एखाद्या घरात जातो बघायला, एखाद्या फ्लॅट सिस्टीममध्ये बघायला जातो, तेव्हा एक नमुना सॅम्पल फ्लॅट रेडी असं एक असतं. त्या फ्लॅटला रेडी करून ते खूप चकाचक करून सुंदर पद्धतीनं मांडून दाखवला जातो आणि तुमचा फ्लॅट असाच असेल सांगितलं जातं. त्याची चकाचौंध बघून अनेकांचे डोळे फिरतात, त्यावरती मोठा खर्च होत असतो. आता हे मॉडेल बनवण्यासाठी 50 मॉडेल बनवण्यासाठी साधारणतः 20,000 युरो एक मॉडेलसाठी खर्च झाला आहे आणि हे असे 50 मॉडेल बनवण्यात आले होते. या कंपनीनं कन्व्हिन्स करण्यासाठीचा खर्च म्हणून 8.5 कोटी रुपये घेतलेला आहे. आता दसॉल्ट या कंपनीच्या ऑडिट करणाऱ्या कंपनीने सांगितलं की 8.5 कोटी रुपये तुम्ही जे दिलेत ते जरा जास्तच वाटत आहेत, हा खर्च अतिरिक्त आहे, यात काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे. यावर कंपनीनं उत्तर दिलं आहे की तुम्हाला गडबड वाटू शकते, पण हा कंपनी आणि दलाल म्हणजे जो मध्यस्थ आहे त्याच्यामधला विषय आहे. त्याला किती द्यायचे, कसे द्यायचे हा आमचा विषय आहे, तुम्ही यात हस्तक्षेप करू नये असं दसॉल्ट कंपनीने त्या चौकशी एजन्सीला सांगितलं. यावर त्या एजन्सीचं त्यावेळेला समाधान झालं आणि त्यांनी हा विषय संपवला. आता पुढे त्या समितीमधला एक सदस्य त्या समितीचा प्रमुख बनला आणि त्याला वाटलं की आपण आता नव्यानं याची चौकशी करायला पाहिजे. त्यानं परत चौकशी आरंभली. म्हणजे एखाद्या PSIनं आणलेल्या विषयाचा तपास PIनी बंद करावा आणि पुढे प्रमोशननं तोच PSI त्याच ठाण्याचा PI बनावा आणि मग त्यानं जुनी फाईल पुन्हा सुरापासाला बाहेर काढावी, असा सगळा तो प्रकार. यानं ती परत फाईल ओपन केली आहे. हा व्यवहार दसॉल्ट कंपनी, भारतातला त्यांचा मध्यस्थ या दोघांच्या मधला आहे. भारत सरकारची खरेदी, भारत सरकारने हे पैसे दिलेले नाहीत, संरक्षण मंत्रालयाने हे पैसे दिलेले नाहीत. कंपनीसोबत किंमत ठरलेली आहे, सरकारसोबत किंमत ठरलेली आहे. पण या डीलमध्ये दसॉल्ट कंपनीने मध्यस्थाला अधिकचे पैसे दिले असा आरोप आहे. ते दिले नाही दिले
हा दलाल आणि त्या दसॉल्ट कंपनीच्या मधला तो विषय आहे. त्याचा भारताशी अर्थाअर्थी संबंध येत नाही. त्याने ना भारताला फटका बसलाय ना भारताला फायदा झालाय. तरीही फ्रान्समधल्या इंटरनल चौकशीला, इंटरनल ऑडिटच्या आधारावर चोर की दाढी में तिनका असं म्हणून राहुल गांधींना या प्रकल्पाविषयी काहीतरी नवा वाद निर्माण करायचा आहे. खरं तर बोफोर्सचा घोटाळा करणाऱ्यांना चोरांच्या मनात चांदणं असतंच, तसा हा सगळा प्रकार या एकूण विषयामध्ये दिसतो आहे. राहुल गांधींनी हे ट्विट करताना हा विषय पुढे येईल अशा अर्थानेच चर्चा होईल, अशा अर्थानेच तो मुद्दाम जाणीवपूर्वक समोर आणला आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या डीलमध्ये कोणताही घोटाळा नाही हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळं आता होत असलेली चर्चा ही निव्वळ हकाटी या प्रकारातली आहे. यात वस्तुस्थिती काहीच नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट होतं आहे. नमस्कार.